नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार. न्यूज 18 लोकमतच्या आमचा गुन्हा काय या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्याला माहिती आहे, गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे आणि या संपावर आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींची काय मागणी आहे, काय भूमिका आहे. कारण बेस्ट कर्मचारी जरी कमावत असले तरी खर्चांचा हिशोब या गृहिणींकडे असतो आणि याच गृहिणींकडनं त्यांच्या खर्चांचा आणि एकंदरीत बेस्ट कर्मचाऱ्यांना असलेल्या पगाराचा आढावा आणि एकंदरीत काय परिस्थिती घरात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या गृहिणींना फेस करावी लागते या सगळ्याबाबतचा आढावा या विशेष कार्यक्रमातून घेतोय. आपल्यासोबत काही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, प्रमुख मागण्या ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या आहे या मागणीवर या मागण्यांमध्ये किमान वेतनाची एक मागणी आहे. सध्या तुम्ही मला सांगा, तुमच्या घरचे नेमकं बेस्ट उपक्रमामध्ये काय काम करतात, काय पगार मिळतो आणि एकंदरीत काय परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागतोय? आज बेस्ट संपाचा 7वा दिवस आहे. 7वा दिवस असून या प्रशासनाला अजून जाग येत नाही का? प्रशासन झोपलं आहे का? आज बेस्ट कामगार हा प्रामाणिकपणे काम करत असताना त्याला वेटीस धरलं जातं आहे. पण का असं त्यांच्याबरोबर का केलं जातं आहे? मग हे प्रशासनाने जाणून घेतलं पाहिजे. आज आमच्या गृहिणींचं बजेट हे कोलमडलेलं आहे पूर्ण. मुलांची फी वेळेत भरता येत नाही. कारण का तर हे लोक पेमेंट वेळेत देत नाहीत. कधी बोनस वेळेत मिळत नाही, की बोनस पण देत नाहीत. पेमेंट दिला तर तो अर्धा दिला जातो आणि 500 रुपयासाठी परत दादाचे कॉईन देऊन ते वडायला लाईन लावावी लागते त्याच्यासाठी. मग हे असं का? म्हणजे आम्हाला एक कामगारांना त्यांनी वेटीस धरलं आहे. जर का हा संप मिटत नसेल तर आम्ही ही सगळी महिला मंडळ घेऊन उद्या थेट मंत्रालयावर पोहोचणार आहोत. मंत्रालयावर पोहोचण्याची भाषा केली जाते, कारण आता संयम कुठतरी तुटताना दिसतोय. काही गृहिणी आहे, 10-10 रुपयाचे कॉईन्स दिले जातात. थट्टा वाटते कधी कधी. हो, लाज वाटते द्यायला, पण आता काय करणार? याच्यामुळे आता आम्हाला टेन्शन आलं आहे, कसं घर चालवायचं. आम्ही घरात मशीनवर काम करतो, शिलाई मशीनवर. ते कधी 250 रुपये आले, ते कसे असे वापरायचे? घरात किती खर्च करणार, किती काय टेन्शन येतं. पोरांची फी राहते, फी कशी भरणार? पोरं विचारतात, मम्मी फी कशी देणार? क्लासमध्ये टीचर सर ओरडतात. आम्ही काय करणार? म्हटलं आम्ही तरी काय करणार? आता ही अशी परिस्थिती आली आहे, त्याच्यावर तोडगा काहीतरी काढला पाहिजे. आज 7 दिवस झालेत पूर्ण, पण आमच्या हाल भरपूर झालेत. कारण पगार पण गेल्या महिन्याचा पगार अजूनही आमच्या हातात आला नाही आहे आणि आम्ही पुढचे दिवस कसे काढायचे? अजूनही संपवायचं संपवत नाही आहेत आणि आम्ही ह्या पुढच्या दिवसात काय करायचं? म्हणजे तुमच्या भावना दाटून आल्यात. एकंदरीत मला तुम्ही तुमच्या घरच्यांचा हिशोब आणि खर्चाचा हाती येणारे पैसे कशा पद्धतीने खर्च करावे लागतात, किती काटकसर करावी लागते? खूप काटकसर करावी लागते. कारण प्रत्येक 100 रुपये जरी हातात आले तरी मी पण शिलाई काम करते. कारण त्या 250 रुपयात किंवा 100 रुपयात किंवा 10 रुपयात जरी सुद्धा भागवायचं आलं तरी मला खूप त्रास होतो. मुलं मागतात माझ्याकडे काय रे किती पैसे वगैरे, तर मी देऊ शकत नाही, त्यांच्या गरजा भागू शकत नाही. गरजा भागत नाही आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची रास्त मागणी आहे, किमान वेतन मिळावं. आजीबाई, तुम्ही मला सांगा, संप सुरू आहे बेस्ट कर्मचाऱ्यांचा. कोण आहे? मुलगा बेस्टमध्ये आहे की मुलगी? मुलगा आहे. अच्छा, किती वर्षापासून मुलगा बेस्टमध्ये आहे? ते आता काय माझ्या लक्षात नाही एवढा असं आहे, पण आता तो पण त्यांचा काय एवढा खर्च भागत नाही. मुलीच आहे त्याच्या. मग आम्ही मुलगा, माझ्या मुलाचा मुलगा, एकूण 6-7 माणसं आहे. मग तो कसं घर चालवणार आणि काय करणार? तेवढं गोळ्यांचं आजारपणांचं सगळं कसं भागवणार? मग आतापर्यंत संप असा झाला नव्हता कधी. आता एवढा 7 दिवस झाले तरी संप अजून घेत नाही. पण एवढी वर्षे बेस्टीच आहे. माझे मालक पण बेस्ट होते, सासरे पण बेस्ट, म्हणजे असा कधी संप झालेलाच नाही. आणि आताच एवढं कारण काय त्याचं? म्हणजे साधारण किती वर्षापासून तुम्ही बघता? या पूर्वीचा एवढा लांब झालेला संप आठवत नाही तुम्हाला कधी? पूर्वीचा संप झालेला आठवला. आता ते माझ्या सांगता येणार नाही तारखा. नाही, पण एवढा लांब 7-7 दिवस कधीच नाही झालेला. कधी पहिलीच सुरुवात आहे. झाला पहिला तर कधी थोडका व्हायचा, दुपारलाच मुटायचा. आता असा कधी नाहीच. ही पहिलीच वर्ष होती. मागणं झटकन. काय सांगाल? मी एवढंच सांगेन की BST महापालिकेत विलीन करावं. एवढी एक जरी मागणी त्यांनी लेखी लिहून दिली तरी आमचे सगळे बेस्ट कामगार उद्या हजर राहतील कामावर. संपाबाबत काय सांगाल? एवढा लांबलचक संप, म्हणजे तुम्ही तुमचे घरचे किती वर्षापासून काम करतात? किती वर्षापासून? कारण संप बेस्ट कर्मचाऱ्यांना कायमच झगडावं लागलंय. हो, कायम झगडावं लागले. माझे मिस्टर आता 25-30 वर्ष आता होतील काम करतायत, पण आता त्यांच्या हातात पगार येतो तर त्यांच्यात आमचा खर्च भागत नाही. माझ्या मुलांचं शिक्षण आहे, मुलांची फी आहे, मुलीची फी आहे. आज 70,000 फी आहेत. कशा भागवायच्या? मला कसा खर्च चालवायचा कसा?
आणि आता जर 7 दिवस झाला हा संप आहे आणि उद्या पगार नाही, अजून 15 तारीख आली, उद्या आम्ही चूल कशी पेटवायची आणि मुलांना आमच्या काही करायचं सांगा, कशी फी भागवायची? तर एवढंच एकच आहे, म्हणजे जानेवारीचा डिसेंबर महिन्याचा पगार अजून आलेला नाही की नाही आलेला, अजून आलेलाच नाही. उद्या 15 तारीख आली, अच्छा. अजून पगारच झालेला नाही. किती दिवस झाले साधारण? म्हणजे साधारण आम्ही जे ऐकतो त्यानुसार 30 दिवस, कधी कधी 45 दिवसानंतर पगार येतोय. गेले किती दिवस झाले पगार अजून आलेला नाही? आता हे जवळजवळ वर्ष झालं, 2 वर्ष झाले हेच चालले. फक्त यांची पोकळ आश्वासन आहेत, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. एकही मागणी पूर्ण झालेली नाही आतापर्यंत, एकही मागणी, फक्त आश्वासन, पोकळ आश्वासन आहेत. आता अनुभवते म्हणजे अजून तरी लोकांचे पगार आले नाही आहेत. आता मी माझंच सांगते, माझ्या मुलाला 12,000 रुपये फीसाठी घरी बसावं लागलं, तो क्लासला जात नाही. आणि आमची एवढीच मागणी होती, आम्ही काही जास्त काही मागत नव्हतो, की आमचे पगार वेळेवर करावे आणि 2016पासून ज्यांचे वेतन करार रखडले ते करावे, 2007पासून ज्यांची ज्युनियर ग्रेड आहे ती मास्टर ग्रेड करावी आणि महानगरपालिकेत विलिनीकरण करावं. कारण मुंबई महानगरपालिका, ठाणे, डोंबिवली, कल्याण महानगरपालिका जर त्यांचे परिवहन सेवा चालवतात तर मुंबई महानगरपालिकेकडे एवढा पैसा ते लोक का नाही चालवू शकत? काय यांचं आतून पण काय आहे का दुसरं आपल्या? आज न्यायालयात ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी महानगरपालिका असो किंवा सरकार असो, बेस्ट प्रशासन असो, ते म्हणतायत की ब्लॅकमेलिंग, संपाच्या माध्यमातून बेस्ट कर्मचारी ब्लॅकमेलिंग करतायत, अशा प्रकारचा युक्तिवाद कोर्टामध्ये केला जातोय. मात्र काय सांगाल तुम्ही, ब्लॅकमेलिंग आहे? हे ब्लॅकमेल नाही आहे, मुळात त्यांनी कोणताही ह्याचा मुद्दा बनवू नये, हा आमचा हक्क आहे. आणि तुम्ही येऊन सत्य परिस्थिती बघा, प्रत्येकाच्या आज घरी जा, प्रत्येकाला मुलात, मग त्यांनी काय करावं? आज तुम्ही म्हणता ना शेतकऱ्याला कर्ज झालं तो आत्महत्या करतोय, पण आज प्रत्यक्षात BST कर्मचाऱ्यावर ही वेळ आणली आहे त्यांनी आणि हे करावं लागेल. जेव्हा हे होईल तेव्हा त्यांच्या नजरेत येईल. हा असं काही नाही आहे की ब्लॅकमेल वगैरे काही करत नाही. मग त्यांनी कशावर BST मध्ये काम करून त्यांनी घरं कशावर चालवायची हे त्यांनी सांगावं येऊन. ताई तुम्ही मला सांगा, जर संप मिटला नाही, समजा संपावर तोडगाच निघाला नाही आता, तर तुम्ही गेल्या काळात गिरणी कामगाराचा आपण ऐकतो, गिरणी कामगाराचा संप चिघळला, त्यानंतर गिरणी कामगाराला मुंबई सोडून जावं लागलं. आता जर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप जर संपत नसेल तर काय वाटतंय तुम्हाला? चिंता वाटते उद्याची? संप जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सर्व महिला मंडळ, मुलं बाळं घेऊन मंत्रालयात जाऊन उपोषणाला बसणार. आज आमचा कामगार एवढा कष्ट करून सुद्धा आम्हाला पगार वेळेवर नाही आहे. आमच्या मुलाबाळांना आम्हाला दूध आणायला येत नाही आहे. आज आमची परिस्थिती घरात येऊन बघा काय येते. आम्ही जनतेला वेटीस धरलेलं नाही आहे. हे प्रशासन आम्हाला करायला लावते, ह्या सगळ्या गोष्टी हे प्रशासन करायला लावतंय. आणि आमचा महानगरपालिकेत जो अर्थसंकल्प आहे ना, तो मंजूर करावा. महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे यामध्ये बेस्टचा अर्थसंकल्पाचं विलिनीकरण करावं. ताई काय वाटतं एकंदरीत या सगळ्या संपाबद्दल आणि काय परिस्थितीला सामना करावा लागतोय गेल्या 7 दिवसांपासून? खरोखर जो वाद आहे, कुठेतरी या वादामध्ये परिवार भरटला जातो, कर्मचारी आणि प्रशासनाचा वाद आहे, मात्र त्याचा परिणाम आता तुम्हाला बसायला लागलाय. हो, आम्हाला 7 दिवस झालं संप चालू आहे, आम्हाला त्याचा परिणाम व्हायला लागला आहे. सगळ्या लोकांना चिंता लागली की आज 3 वाजता फायनल होणार होतं ते आता उद्यापर्यंत ढकलले. आणि आता हे कळालं की देवनार क्वार्टर्सला एका कर्मचाऱ्याला अटॅक आला आहे. ते कोण जिम्मेदार आहे? हां, ह्या टेन्शनमुळे त्या बिचाऱ्यांनी टेन्शन घेऊनच त्याला अटॅक आला ना. ती आम्हाला काय झालं तर आमच्या कर्मचाऱ्यांना काय झालं तर आम्हाला कोण आहे? हां, हे जर कोण विचार करतं का प्रशासन? कशाला तुम्ही वेटीस धरले? करा ना. आम्हाला एवढ्या वर्ष आम्ही तुम्हाला किती आम्ही संप केले, किती आम्ही मोर्चे नेले, तरी तुमचं नाही. हां, आम्ही करणार बोलणार आणि परत आणि हाय तसंच आहे. आज किती वर्ष झालं आम्ही सहन करतो सगळ्या गोष्टी. हां, आणि आता एक बातमी TV ला बघितली, अनुराधा देशपांडे बोलतात आहे की तुम्ही प्रवाशांचं का तुम्ही हे करत ना, उद्यापासून संप बंद करा, चालू करा आणि गाड्या चालू करा. तुम्हाला प्रवाशांचं पडलं, कामगार एवढे वर्ष मरतंय त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही? हां, मग कोणीच लक्ष देत नाही, काय करणार तुम्ही? असं कसं बोलता बरं? हां, गेल्या अनेक दिवसांपासून या संपावरती तोडगा निघू शकत नाही आणि त्याचमुळे आता यांच्या भावना अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. आपल्यासोबत आजीबाई आहे. आजीबाई, कोण काम करतंय बेस्टमध्ये तुम्ही? माझा अच्छा, मुलगा आहे. आता त्यांनी काय करायचं? 2 मुलं आहेत, मी आहे. 4 माणसाला 5 माणसाला काय करणार आहे एकटा? हा, आज का तो गप बसलाय? आज एवढ्यांची वाट लावली त्यांनी, त्याला वाटत नाही काही. कोणी? बेस्टीवाल्यानी त्याला वाटत नाही, त्यांचे पगार नाही का, त्यांचे लेकरं बाळं नाहीत. हा, किती वर्षापासून मुलगा बेस्टमध्ये काम करतो? 93ला लागला. अच्छा, हां, 93ला लागला तो. आज लोक धडाधडा बाहेर रडतात. हां, त्यांची लेकरं बाळ आहे, त्यांचा
कोणी आहे का नाही त्यांना पण संप केला हा कशा बदल एवढा त्यांच्या मागण्या पुऱ्या नको करायला त्यांनी हा नाही नाही या 93 पासून तुमचा मुलगा आहे, किती वेळा पगार वाढ झाली आणि किती पगार वाढला काही माहिती आहे तुम्हाला? आता त्यालाच माहिती आहे. आता मी ज्या आहे तेवढं मी बोलते, बाकी मला काहीच पुढचं बोलायला नाही होत. हा आज त्याने नव्हतं एवढं करायचं. हा आज उद्या घरी बसल्यावर गिरणीवाल्यांसारखं त्यांचे हाल करणार आहेत काय तुम्ही लोक? गिरणी कामगारासारखे हाल होण्याची खरोखर भीती वाटते. आपल्यासोबत इतरही काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, आज न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने सुनावणी झाली त्यावेळी राज्य सरकारने म्हटलंय कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न या संपाच्या माध्यमातून बेस्ट कर्मचारी करतात. काय सहानुभूतीसाठी केलेलं वाटतंय तुम्हाला? सहानुभूती कसं म्हणतात हे प्रशासन तेच समजत नाही. कारण हक्क मागतायत ना, अधिकार आहे तो कामगारांचा, आणि तो अधिकार मिळणं मागवणं हे सहानुभूती झाली का? हे प्रशासन कसं काय बोलतं हेच कळत नाही आहे आम्हाला. आम्हाला घरामध्ये घर चालवताना केवढं मुश्किल होतं. फी भरायची मुलांची म्हटलं तरी पण आम्हाला एका वेळेला दूध आणायचं म्हटलं तरी विचार करतो. हे दीड महिना पगार देत नाहीत. काय करणार आम्ही? काय करणार? आता ह्या प्रशासनाला जर दीड महिना पगार नाही मिळाला तर काय होईल? मग हे आम्ही काय करायचं? हे प्रशासनाने जरा तरी विचार आमच्या वर्कर लोकांचा विचार करायला पाहिजे ना. मग आता जर नाही करत असतील तर मग नाईलाजाने एवढ्या महिलांना जाऊन उपोषण करावंच लागेल ना. नुसतं मंत्रालयावर मोर्चा नेऊन काय करायचं? काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे का नाही? एकंदरीत काय तुमची भूमिका आहे, काय सांगाल? कारण गेले 7 दिवस झाले, आता संप अजूनही सुरू आहे, उद्या 8वा दिवस असेल संपाचा. काय भूमिका आहे तुमची? आणि एकंदरीत आजही तोडगा निघण्याची अपेक्षा होती, मात्र काहीच झालेलं नाही. हे प्रशासन म्हणतंय की सहानुभूतीसाठी हे सगळं करतायत, पण आता माझे वडील रिटायर 2005ला झाले, त्यांची पेन्शन किती 800 रुपये, आणि माझे सासरे रिटायर झाले, त्यांना पेन्शन किती 1800 रुपये, आणि 800 आणि 1800 रुपयामध्ये भागेल का फॅमिलीचं? हे आता प्रशासन जनतेचं सांगतायत की त्यांचे हाल होत आहेत. आता आम्ही पण मुंबईकरांमध्ये चालू आहे. आता आम्ही इथून गांधी हॉस्पिटलपासून दीपक टॉकीजपर्यंत चालत जातो का? टॅक्सीचं भाडं 150च्या वरती जातं म्हणून. त्यासाठी आम्हाला तेवढ्या लांब चालत जावं लागतं. मग हे सहानुभूतीचं कारण नाहीच आहे. तेव्हा आम्हाला जे असेल ते आम्हाला मिळालंच पाहिजे. अतिरिक्त पदभाराचा मुद्दाही समोर केला जातोय की तुम्हाला किंवा बेस्ट कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं किंवा महानगरपालिकेमध्ये अर्थसंकल्प विलीन केला, त्यामुळे बेस्टच्या तिजोरीवरती अतिरिक्त भार येईल असं सांगितलं जातं. आणि दुसरीकडे मुंबईतल्या अनेक बिल्डरनी बेस्टचे पैसे थकवले आहे. एकंदरीत काय सांगाल तुम्ही? आता बेस्टच्या डेपोमध्ये एक गाडी लावतात ना, त्याचे 1,500 ते लोक भाडं घेतात. असे चांगल्या मोक्याच्या जागा त्यांनी भाड्याने दिले नाही. एवढं स्क्रॅप असतं, हे सगळं जातं. एवढ्या जागा बिल्डरला दिल्या, त्याचा पैसा गेला कुठे? एवढे फंड आहेत, त्यांचे फंड चालवतात, तर त्याचा पैसा गेला कुठे? मग आता ही वेळ आली ना, जर BSTची आर्थिक परिस्थिती बघितलेली, मग त्यावेळेला तो वापरा ना. असं थोडं आहे की तुम्ही एवढे कामगार मारणार आणि BSTची आर्थिक ते का बिघडलं ते तुम्ही बघा ना. कामगारांना काय एवढं हाल, त्यांचंच काय एवढं हाल? पण मी म्हणते इतरही आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कुठेतरी एकंदरीत बेस्टचा संप आता 7 दिवस झाले चिघळतोय. बेस्टच्या अर्थसंकल्पावर एवढा मोठा बोजा येतोय असं वारंवार म्हटलं जातंय. बेस्ट प्रशासनाचं मॅनेजमेंट कुठेतरी बिघडलं, त्यांना हे मॅनेज करता आलं नाही, त्यामुळं आर्थिक डबघाईच बेस्ट जाते असं वाटतंय तुम्हाला? हो, कारण हे लोक सांगतात की बेस्ट तोट्यात आहे, पण बेस्टचं जर का दिवसाचं उत्पन्न बघितलं तर 2.5 कोटी आहे. मग हे 2.5 कोटी जातात कुठे? हा पण प्रश्न. उत्पन्न 2.5 कोटी असलं तरी बेस्टचा जो खर्च आहे तो 6 कोटी असं सांगितलं जातं. मात्र कुठेतरी योग्य नियोजन केलं तर हे कर्ज कमी करता येईल असं वाटतंय का तुम्हाला? हो वाटतंय. त्याच्यासाठी नियोजनच यांचं नीट नाही आहे. हे फक्त ऑफिसर लोक आतल्या आतमध्ये आपल्या खुर्च्याखालून हे घेतात, पॉकेट घेतात आणि गप्प बसतात. बाकी होत आहेत हाल, हा फक्त गरीब सामान्य माणसाचा हाल होतोय. आज ह्याच्यामध्ये या बेस्टमध्ये बघितलं तर चालक वाग मोठ्या प्रमाणात भरडला जातोय. त्यांचं काय? आज आम्हाला प्रवाशांचे हाल करायचे हौस नाही, पण प्रवाशांनी पण आम्हाला आत्तापर्यंत ह्या 7 दिवसात खूप साथ दिले, त्यांचे पण आम्हाला कुठेतरी आभार मानावेसे वाटतात. प्रवाशांचे आभार मानावेसे वाटतात. आपल्यासोबत काही मुली आहेत, ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मुली आहेत. एकंदरीत तुम्ही मला सांगा काय या 7 दिवसांपासून तुम्ही अनुभवतायत, संप सुरू आहे त्यामुळे, आणि काय तुमची शालेय आणि एकंदर परिस्थिती सांगाल? आम्ही कॉलेजला तर सांगू शकत नाही आमच्या वडिलांचा पगारला म्हणजे उशिरा होतोय का 2-2 महिन्यांनी होतोय. आज बेस्टची तोट्यात कशामुळे आहे का? आपली जे मिल कामगारांची जी जागा होती ती विकली असती ते टॉवर झालं, म्हणजे बेस्टीला पण त्या लोकांना हबडायचं आहे का? जे त्यांचे एरिया आहे तेवढे मोठे मोठे डेपो आहेत मुंबईमध्ये, तिथे टॉवर बनवायचं आहे का त्यांना? टॉवर बनवून, आणि आमच्या एरियामध्ये मुंबईमध्ये एवढे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, टाटा आहे, KM आहे, मग त्याचा इलेक्ट्रिक सप्लाय कुठे जातो सगळा?
त्याचा इलेक्ट्रिक सप्लाय कुठे जातो सगळा? जो आता एवढे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, वरतून एवढ्या मोठ्या जागा आहेत, तिथे त्यांना टॉवर बांधायचे आहेत का? म्हणून हा मुद्दा म्हणून घोटाळा म्हणजे दाखवायचा आहे त्यांना, म्हणून हे सगळं चालू आहे त्यांचं. आज 7 दिवस झाले, काय करणार? आम्ही स्कूल कॉलेजला तर सांगू शकत नाही आमचा पेमेंट उद्या होणार आहे आमच्या पप्पांचा. त्याच्या अगोदर म्हणजे 1-2 तारखेला चिल्लर देतात 10,000 रुपयाचे. हे 10,000 रुपयाचे चिल्लर आम्ही काय करायचे? ते 500 रुपयाचे सगळ्यांच्या घरोघरी चिल्लर जातात आणि पगार त्यांचा 25च्या नंतर अर्धा येतो. मग काय करायचं? आणि जर 500 रुपये जर मोठ्या मोठ्या बिल्डरांना ह्या लोकांनी जागा विकलेल्या आहेत, जागा विकून त्यांच्याकडनं पैसे का नाही वसूल करत? त्यांच्याकडे पैसे काय वसूल? आमचा म्हणजे बोनस दिलेला आत्ताच्या टायमिंगला, तो बोनस आमचा डबल वसूल करून घेतला. 500 रुपये देऊन 5,500 रुपये बोनस दिला, ज्याला डबल वसूल केला अजून त्याचा दिला. ह्या वर्षीचा बोनस दिलाच नाही या लोकांनी. म्हणजे ह्यांना घोटाळा करायचा आहे म्हणून हे सगळं चाललं आहे. कुठेतरी बेस्टच्या खाजगीकरणाचा एक मुद्दा उठतोय. बेस्ट तोट्यात आहे किंवा बेस्टची सर्व्हिस चांगली नाही असं दाखवलं जातं आणि त्यानंतर मग कुठेतरी खाजगी कंपन्यांना कंत्राट द्यायची असा घाट आहे बेस्टचा असं वाटतंय. नाही, आत्ताही कुठल्याही तुम्ही स्टेशनच्या बाहेर गेलो बेस्टची पूर्ण फुलच येऊन येते. कुठल्याही स्टेशनला बस एवढ्या फुल येतात ना की रिकामी कुठली बसच जात नाही बेस्टीची कधीही एमटी. सकाळी आमच्या इथे क्वार्टरच्या बाहेर आमची मुलं जातात, पण आमच्या मुलांना कधी फुकट तिकीट नाही आहे. जसं ट्रेनच्या ह्याला आहेत ना तिकीट फुकट, तसं आमच्या बेस्टीवाला नाही. आमची मुलं पण पैसे घालूनच जातात तिकडे. कुठे तोटात असणार? त्यांची मुलं आज किती जमलेले असतात कॉलनीच्या बाहेर, पूर्ण बसेस तर भरूनच जातात. आणखी एक बेस्ट कर्मचाऱ्यांची एक मुलगी आहे, तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या शाळेमध्ये शिकते, कितव्या वर्गात शिकते? मी NSS कॉलेजला आहे. मी लास्ट इयर डिग्रीसाठी आहे आणि माझ्या शिक्षणासाठीच पैसे म्हणजे पेमेंटच बरोबर कोणाचा होत नाही. तर आमच्या शालेय शिक्षणासाठी पण आमचे पैसे अडचण होते आणि घरांमध्ये पण वडील एकटेच कमवतात. आम्हीही काय कमवायला जाऊ शकत नाही कारण की आमचं शिक्षण अडलेलं आहे आणि लास्ट इयरला असल्यामुळे आम्ही कुठेही जॉबला वगैरे जाऊ शकत नाही कारण का हे लास्ट इयर आहे. एकंदरीत या संपाबाबत काय माहिती आहे तुला? काय वाटतं या सगळ्या संपाबाबत? काय खरोखर गेल्या अनेक दिवसांपासून किंवा वडील बेस्टमध्ये आहे म्हणून कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड तुम्हाला द्यावं लागतं हे अतिशय प्रामाणिकपणे सांग. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की हे संप म्हणजे झालं 7वा दिवस आहे आजचा, की लवकरात लवकर संपावं, नाही तर खूप अडचणी निर्माण होतात आहे. शिक्षणासाठी पण आम्हाला पैसे पण खूप कमी पडतात आहे. आमचं लास्ट इयर मी डिग्रीला असून सुद्धा मला किती भावंड आहात तुम्ही? आम्ही 3 आहोत पण आणि घरात पण एकटेच कमवणारे पप्पा आहेत. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर काहीतरी तोडगा करावा हीच आमची इच्छा आहे. तर अनेकांच्या भावना या ठिकाणी दाटून येत आहेत. आपल्यासोबत आणखी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत. तुम्ही मला सांगा, एक संप सुरू आहे बेस्ट कर्मचाऱ्यांचा. आज काय अपेक्षा होती तुम्हाला आणि काय या सगळ्या संपातनं वाटतंय काहीतरी होईल का? कारण 7 दिवस जर काही होत नसेल तर पुढे अपेक्षा काय तुमची? ॲक्च्युली 7 दिवस झाले हा संप चालू आहे. आम्हाला सर्वांना अपेक्षा होती की याच्यावर काहीतरी चांगलाच तोडगा मिळेल, की आमचं BMCमध्ये विलीकरण होतं हा एकच मुद्दा जास्त आम्हाला महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर तोडगा मिळेलच अशी आमची अपेक्षा होती. BSTमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर नेमक्या कुठल्या कुठल्या सुविधा भेटेल, नेमकं काय बदलेल असं तुम्हाला वाटतं? ग्रेडप्रमाणे पेमेंट मिळेल अच्छा, आणि वेळेवर पगार मिळेल. बोनस वगैरे हा तर दूरचा प्रश्न आहे, पण ॲक्च्युली वेळेवर पगार मिळणं महत्त्वाचं आहे. मुलांचं शिक्षण आहे, प्रत्येक गोष्टी आहेत की त्याला पैसा लागतोच आपल्याला. बरं, आता 7 दिवस झाले संप सुरू आहे. तुमच्या घरचे जे या बेस्टचे कर्मचारी असतील यांच्यासोबत तुमची आता घरात चर्चा होते, काय चिंता वाटते आणि एकंदरीत संपाबाबत काय घरात चर्चा होते, काय वाटतंय? रोज चर्चा काय होते तुमची? चर्चा म्हणजे असं होतं की आम्हाला सुद्धा हे टेन्शन आलं की मिल कामगारांसारखी BST कामगारांची दशा होऊ नये. आणि तेव्हा ठीक होतं, ते वेगळं राजकारण इथे घडू नये. फक्त एक माणूस म्हणून आणि एक कर्मचारी म्हणून आमच्याकडे बघावं सरकारने. तुम्ही राजकारणाचा आता उल्लेख केला, अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, अनेक राजकीय पक्ष याबाबत बोलते. खरं वाटतंय कुठल्या राजकीय पक्षामुळं काहीतरी तुमचं भलं होईल असं, किंवा कोणता राजकीय पक्ष भलं करू शकेल? प्रत्येकजण स्वतःचा फायदा बघतो, त्यामुळे राजकीय पक्षाकडे माझी अपेक्षा असं नाही आहे, पण एक कर्मचारी म्हणून आमच्याकडे पहा तुम्ही. आमची आता सध्या काय परिस्थिती चालली आहे, 1.5 महिना झाला पगार आला नाही आहे. प्रत्येकाचा घर खर्च चालत नाही आहे. आमचा शिक्षणाचा खर्च आहे, फारच प्रॉब्लेम येतात आणि सगळ्या प्रॉब्लेमला आम्हाला फेस करावं लागतं. खरं तर वेळ आपल्याला कमी पडतो, कारण बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या ज्या काही समस्या आहे या समस्या एवढ्या कमी वेळेत मांडणं शक्य नाही. मात्र आमच्याकडे उपलब्ध वेळेमध्ये आम्ही सगळ्यांच्या ज्या काही समस्या या जाणून घेण्याचा या कार्यक्रमातनं प्रयत्न केला. मात्र आमचा गुन्हा काय या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.